नमस्कार बालमित्रांनो, आज आपण साने गुरुजी कथामालेतील रात्र 21वी पाहणार आहोत आणि कथा ऐकणार आहोत. दुर्वांची आजी. आमच्या घरी एक दूरची आजी राहत असे. तिचं नाव द्वारका काकू. आमचे वडील वेगळे झाले तेव्हा ती आमच्याकडे राहण्यास आली. तिचं शेत भात होतं. त्याची व्यवस्था वडीलच बघत. वडिलांवर तिचा फार लोभ होता. या आजीचं नाव आम्ही दुर्वाची आजी पाडलं होतं. या दुर्वाच्या आजीमध्ये अनेक गुण होते. उन्हाळ्यात विहिरीचं पाणी आटून खोल गेलं तर आजी विहिरीत उतरून तपेलीनं पाणी भरायची. रात्री ती शेतावर एकटी राखण करी. एकदा तिनं राखण करत असताना चोरही पकडले होते. तिला भीती तर माहीतच नव्हती. ती आजारावर अंगारा द्यायची. ती तेल लावून चोळण्यात पटाईत होती. तिच्याजवळ अनेक भाज्यांचं बी बियाणं तयार असायचं. सोंगट्या किंवा कवड्या खेळण्यामध्येही ती फार पटाईत होती. मंगळागौरीच्या वेळी ती मुलामुलींना निरनिराळे खेळही शिकवायची. आजीला अनेक देवांची गाणी सुद्धा पाठ होती. तिचं आमच्या घरातील रोजच एक काम म्हणजे भाजी चिरणं, लहान मुलांना सांभाळणं आणि त्यांना खेळवणं. ही आजी मात्र जरा लहरी होती. भाजी दळताना जातं जळ जातं, कुणाची तरी मदत घ्यावी लागते, म्हणून आईनं आजीला विचारून दुसऱ्या दिवशी भाजणी दळण्याचं ठरवलं होतं. पण आजीला खरे यांच्याकडून बोलावणं आलं आणि ती निघाली. खरे यांच्याकडून म्हणजे काय? खरे नावाच्या आडनावाच्या व्यक्तीकडून. तेव्हा आई चिडली आणि दोघींचं भांडण झालं. आई म्हणाली, तुम्ही निघालात, मग इथं भाजणी कोण करणार? आजी म्हणाली, मी काय पत्कर घेतला आहे काय तुझ्या कामाचा? आई चिडली, अहो मी कालच विचारलं होतं ना, तेव्हा तुम्ही मला म्हणालात उद्या करू म्हणून. म्हणून मी आज भाजणी काढली. आजीनं उत्तर दिलं, हो करणार मी लोकांकडे काम, तू कोण बोलणार? आई रडकुंडीला आली. आम्ही मर मर मरावं आणि तुम्ही हात पण लावू नये. आई आजीची अशी भांडणं नेहमी होत होती, पण ती फार वेळ टिकत नसत. ते पेल्यातलं वादळ असे, ते थोडा वेळ चालेल, जरा वेळानं शांत. आई बोलायचं थांबली म्हणून आजीही थांबली. थोड्या वेळानं आईच आजीपाशी गेली. चुकलं म्हणून तिनं लगेच आजीची क्षमाही मागितली. आजी म्हणाली, यशोदे, तू बोललीस म्हणून मी पण बोलली. मलाही जोर येतो, पण मागून वाईट वाटतं बरं. आईनं आजीला चहा करून दिला आणि आजी खरे यांच्याकडे गेली. बालमित्रांनो, आपल्या घरामध्ये सुद्धा आई आणि आजीची अशी भांडणं होत असतील. पण तुम्हाला एक सांगू, याच्यामध्ये ही भांडणं लगेचच मिटवणं खूप आवश्यक आहे. तुम्ही सुद्धा याच्यामध्ये दोघींकडूनही बोलून हे भांडणं मिटवण्यासाठी मदत करत चला. आईलाही समजुतीनं सांगत चला, आजी माझीच आहे, आणि आजीलाही सांगा, आई माझीच आहे. म्हणजे दोघांमधलं भांडण मिटेल नक्की. कारण आपल्याला सगळेच जण घरातील व्यक्ती महत्त्वाच्या असतात. तुमची भूमिका सुद्धा या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असते. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत नमस्कार.